उल्हासनगरमध्ये महायुती तुटली। भाजप आणि शिवसेना दोन्ही बाजूकडून युतीला प्रतिसाद नाही। भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत। तर मुंबई ठाणे वगळता उल्हासनगर, मीरा भाईंदर, नवी मुंबईत युती नाहीच। ठाण्यात शिवसेना 87 तर भाजप 40 जागांवर लढणार। उल्हासनगरमध्ये युती तुटली, भाजप सर्व जागा लढणार। तर आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात इच्छुकांची डोकेदुखी वाढली। वॉर्ड क्रमांक 196 नंतर 197 मध्येही नाराजी नाट्य। वॉर्ड 197 मध्ये मनसेला हा वॉर्ड गेल्याने पदाधिकारी नाराज आहेत। 197 मधील ठाकरेंचा उमेदवार मनसेच्या चिन्हावर लढावा, ठाकरे सेनेची ही विनंती। पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी ठाकरे सेनेची विनंती। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी फोनलाईनवरून जोडलेले आहेत। निवृत्ती, काय माहिती? नक्कीच आपण पाहतोय की 2 दिवसांपासून एबी फॉर्म वाटपाला शिवसेनेकडून सुरुवात करण्यात आली होती आणि प्रामुख्याने पाहायला गेलं तर आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघातील सर्वच प्रभागांमध्ये वाद असल्याचं समोर आलेलं आहे। 196 प्रभागामध्ये सुरुवातीपासूनच वाद होता, परंतु 197 प्रभाग जो आहे तो मनसेला गेला होता, परंतु तिथल्या स्थानिक शिवसैनिकांनी विरोध केल्यानंतर शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी भूमिका घेतली होती की आपला एखादा उमेदवार देऊन त्या ठिकाणी मनसेच्या चिन्हावर लढावी असं विनंती जी आहे ती मनसेच्या नेत्याकडे करण्यात आली होती, परंतु ही विनंती जी आहे ती मनसेकडून धुडकावण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वच पदाधिकाऱ्यांची पूर्ण प्रभागामध्ये वाद असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। 193 मधून स्वतः शाखा प्रमुखांनी देखील राजीनामा दिला होता। 197 मध्ये देखील वाद पाहायला मिळतोय आणि 196 प्रभागामध्ये देखील त्या ठिकाणी नाराजी नाट्य आपण पाहतोय। धन्यवाद निवृत्ती, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।